तर हे पहा, आज आपण कटाची आमटी बनवत आहोत. तुम्ही आता तेल टाकून घेणार आहे. गॅस पेटवून टोप ठेवलेला आहे गॅसवरती. साधारण 2 चमच, हा माझा छोटा चमच आहे, 2 चमच मी तेल टाकलेलं आहे. लगेच आपण आता याच्यामध्ये राई टाकून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालेलं आहे. राई तडतडली की आपण लगेच मसाले ॲड करणार आहोत. राई तडतडली आहे. 1 टेबलस्पून जिरे टाकून घेणार आहे फोडणीमध्ये. ही कढीपत्त्याची पानं आहेत ती टाकून घेणार आहे. ती देखील तडतडली आहेत. आपण कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये टाकून घेणार आहोत. हा जो दिसत आहे हा ओला मसाला आहे. याच्यामध्ये खोबरं, जिरे थोडेसे, लसणाच्या पाकळ्या 10 ते 15, कोथिंबीर थोडीशी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये. आता मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये. आता आपण मसाला टाकून घेणार आहे. घरगुती मसाला साधारण 2 चमच घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. तो देखील आता व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. पहा, अशा प्रकारे मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. मी जवळून दाखवत आहे तुम्हाला. आता आपण याच्यामध्ये डाळीचं जे पाणी आहे, त्याला आमच्याकडे येळवणी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला सांगा. ते गरमच पाणी आहे, काढून घेतलेलं डाळी म्हणून ते आता ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ देखील घातलेली आहे. पहा, खाली दिसते तुम्हाला. मी आता पूर्ण ॲड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. हे पहा, मी आता पूर्ण ॲड केलेलं आहे डाळीचं पाणी. वरून पाणी नाही बिलकुल टाकायचं. जेवढं डाळीमधलं पाणी निघतं तेवढंच टाकायचं. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. आता आपण याला चांगली उकळी येऊ देणार आहोत. तर ही पहा, तयार आहे आपली कटाची आमटी. कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवा. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.